नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आज आपल्याला इयत्ता तिसरी परिसर अभ्यास यामध्ये अबब किती प्रकारचे हे प्राणी या पाठाची माहिती देत आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण ज्या परिसरात राहतो, ज्या निसर्गामध्ये राहतो, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे प्राणी आहेत। आता या प्राण्यांमध्ये काही प्राणी जंगली आहेत, तर काही प्राणी पाळीव आहेत। काही जंगलातले जे काही प्राणी आहेत ते प्राणी आकाराने आवाढव्य सुद्धा आहेत, आणि काही प्राणी असे आहेत का त्यांचा आकार एकदम लहान, अगदी छोटे सुद्धा आहेत। तर अशा प्रकारे लहान मोठे, त्यानंतर पाळीव आणि जंगली अशा प्रकारचे अनेक प्रकारचे प्राणी आपल्या या परिसरामध्ये आहेत। आणि म्हणून म्हटलं की अबब किती प्रकारचे प्राणी या ठिकाणी तुमच्यासमोर चित्रसुद्धा दाखवलेलं होतं या प्राण्यांच्या बाबत। आता इथे प्राण्यांमध्ये काही प्राणी आणि पक्षी यांचा सुद्धा, म्हणजे प्राणी पक्षी या सर्वांचा समावेश आपल्या या परिसरामध्ये होतो। आता इथे पक्षी आहे, पोपट आहे, हे सगळे प्राणीच आहेत, आणि हे सर्व आपल्या परिसरातले प्राणी आहेत। त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये आणखी हत्ती आहे, म्हणजे हे जंगलातले प्राणी आहेत। त्याचबरोबर हरिण आहे, साप आहे, म्हणजे त्यामध्ये काही सरपटणारे प्राणी याचा उल्लेख आपल्याला करता येईल। याशिवाय प्राण्यांचे ज्या प्रकार म्हणतात, या प्राण्यांच्या प्रकारामध्ये आपल्याला त्याचं वर्गीकरण जर आपण केलं तर त्या ठिकाणी आकाशात उडणारे प्राणी आहेत काही, म्हणजे ते पक्षी आहेत, पाण्यात राहणारे प्राणी आहेत, आणि जमिनीवर राहणारे प्राणी सुद्धा आहेत। आता या ठिकाणी आकाशात उडणारे जे प्राणी, त्यामध्ये पक्षी आलेले आहेत, हे चित्र तुम्ही पाहू शकता। त्यानंतर पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये मासे, मगरमच्छ वगैरे हे सगळं आहेतच, आणि जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांमध्ये गाय, म्हैस वगैरे हे जे पाळीव प्राणी आहेत, अशा प्रकारे या ठिकाणी प्राण्यांचे प्रकारसुद्धा सांगितलेले आहेत। याशिवाय प्राण्यांच्या रंगाबाबत आपण जर माहिती घेतली तर त्यांचे रंगसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। काही पक्षी जे आहेत, म्हणजे त्यांचा रंग काळा आहे, त्याचबरोबर काही जे आहेत काही रंगबिरंगी आहेत, आणि काही पांढऱ्या रंगाचे पक्षीसुद्धा आपल्या या परिसरामध्ये आहेत। इथे तुमच्यासमोर चित्र दिसत जे कावळा आहे, हा काळ्या रंगाचा पक्षी, इथे रंगबिरंगी ते मोर दाखवलेला आहे, आणि इथे पांढऱ्या रंगाचा बगळासुद्धा दाखवलेला आहे। तर अशा प्रकारे अनेक प्राणी आपल्या या परिसरामध्ये आहेत। आता काळ्या रंगाचे काही प्राणी जे आहेत, काही ते मोठे मोठे प्राणी आहेत, आणि त्यामध्ये या मोठ्या प्राण्यांमध्ये हत्तीचा समावेश आहे की जे जंगलामध्ये राहतात। त्यानंतर पाळीव प्राण्यामध्ये जर म्हटलं तर गाय या ठिकाणी हा सुद्धा एक मोठा प्राणी आहे, म्हणजे यांचा रंगसुद्धा काळा पांढरा आहे। काही प्राणी असे बघितले आपण, काही छोटे प्राणीसुद्धा आहेत। आता छोट्या प्राण्यांमध्ये बघा बेडूकसुद्धा आहेत, नंतर मुंगीसुद्धा दाखवली गेलेली आहेत। ह्या प्राण्यांचा समावेश आपल्याला छोट्या प्राण्यांमध्ये, लहान प्राण्यांमध्ये करता येईल। त्याचबरोबर प्राण्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहत असताना प्राणी पक्षी यांच्या ज्या काही हालचाली आहेत, त्या हालचालीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात। या ठिकाणी खार दाखवलेली आहे। आता ही जी खार आहे ही कशी आकाराने लहान आहे, परंतु तिची हालचाल जर पाहिली तर ती एकदम चपळ आहे, म्हणजे ती कशी बघा तुरतुरू पळते,
झाड दिसलं की झाडाच्या फांदीवर तुरतुर उड्या मारते आणि आपल्याला आपली नजर इकडे तिकडे जाते ती लगेच गायब होते. तर अशा प्रकारची ही खारसुद्धा हा एक प्राणी आहे. हे त्यांच्या ज्या काही हालचाली आहे या हालचाली प्रत्येक प्राण्याच्या वेगवेगळ्या आहेत. याशिवाय हत्ती दाखवला आहे. हत्तीची सुद्धा हालचाल आपण पाहू शकतो. हत्तीचं शरीर हे अगदी जड असतं, त्याचे पायसुद्धा जाडजूड आहेत आणि त्यामुळे हत्ती हा वेगाने धावू शकत नाही. म्हणजे प्राण्यांच्या हालचालीमध्ये हत्ती हा वेगाने धावणारा प्राणी नाही आहे, परंतु तो जोरात चालू शकतो पण वेगाने मात्र धावू शकत नाही. त्याचबरोबर आणखी काही प्राणी आपण पाहतोय आता, ज्यामध्ये हरण हा प्राणी एक प्राणी आहे. त्याचे पाय असतात आणि त्यामुळे ती हरिण सुद्धा. त्याचबरोबर आणखी ज्या प्राण्यांची आपण माहिती घेतोय ती सुद्धा त्याची हालचाल आहे ती कशी, कारण बेडकाचे काही पाय असतात हे पाय कसे असतात, लांब असतात आणि त्यामुळे बेडूक हा मारीत चालत असतो. म्हणजे प्राणी जर म्हटलं तर प्राण्यांच्या हालचाली वेगवेगळ्या असतात, ते आपण आता पाहत आहोत. नंतर काही आहेत की जे प्राणी उपयोगी आहेत, आपल्याला माहिती काही अतिशय उपयोगी असतात आणि त्या प्राण्यांचा आपल्याला होत असतो. की जसं या ठिकाणी दाखवली की गाय यांची चित्र दाखवली, कारण हे प्राणी आपल्याला काय दूध त्यांच्यापासून आपल्याला दूध मिळत असतं आणि म्हणून ते प्राणी आपल्याला अतिशय उपयोगी अशा प्रकारचे प्राणी आहेत. त्याचबरोबर आणखी काही प्राणी आहेत दूध त्यांच्यापासून आपल्याला दूध मिळत असतं आणि म्हणून ते प्राणी आपल्याला अतिशय उपयोगी अशा प्रकारचे प्राणी आहेत. त्याचबरोबर आणखी काही प्राणी आहेत जो जिथे कुत्रा दाखवलेला आहे, आपल्याला माहिती हा अगदी इमानदार प्राणी आहे. तो आपल्या घराची राखण करतो, अशा प्रकारची आपण गोष्टसुद्धा वाचलेली. आणि मांजर मलीमाऊ ही सुद्धा अतिशय बारकाईने आपल्या घराचं रक्षणसुद्धा करण्याचं काम करत असते. कारण आपल्या घरामध्ये जर समजा काही छोटे छोटे उपद्रवी प्राणी आले असतील तर त्यांचा ती पिछा करत असते आणि आपलं रक्षण करण्याचं काम ही मांजर करत असते आणि म्हणून ते सुद्धा उपयोगी प्राणी आहेत. याशिवाय आणखी काही आपल्या घरात प्राण्यांमध्ये म्हटलं की कोंबड्या असतात. त्या कोंबड्यांपासून आपल्याला काय मिळते, अंडी मिळतात आणि मांससुद्धा मिळत असतं. हे सुद्धा प्राणी आपल्या जीवनावश्यक आहारामध्ये उपयोगी आहेत. त्याचबरोबर काही प्राणी जर आपण पाहिले तर हे प्राणी आपल्या शेतीसाठी सुद्धा उपयोगी आहेत. त्या ठिकाणी बैल दाखवलेला आहे आणि बैल शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना मदत करत असतो. कारण शेतीचं जी काही कामं असतात, नांगरणी पेरणी वगैरे, ती त्या बैलांच्या मदतीनंच केली जातात. याशिवाय आणखी काही प्राणी आहेत की जे उपयोगी आहेत, जसं उंट आहे, घोडा आहे, गाढव आहे. हे जे प्राणी असतात हे जर चपळ असतात, परंतु त्यांचा उपयोग फार महत्त्वाचा आहे. कारण हे प्राणी ओझी वाहून नेण्यासाठी फार आपल्याला उपयोगी पडत असतात. तर असे काही हे जे प्राणी आहेत हे प्राणी आपण उपयोगी प्राणीसुद्धा पाहिलेले आहेत. त्याचबरोबर हे जे प्राणी आपण पाहतोय त्या प्राण्यांची आपण काय करायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. कारण शेवटी प्राण्यांची जर काळजी घेतली तर ते प्राणी आपल्याला कायम साथ देतात. जसं या ठिकाणी चित्र दाखवलं आहे की या ठिकाणी ही गाय आहे आणि त्या गायीची म्हणजे रक्षण करणं किंवा काळजी घेणं, गायीची व्यवस्था करणं या ठिकाणी तो माणूस करत आहे. आणि म्हणून प्राण्यांची आपण काय करायला पाहिजे, निगा राखायला पाहिजे, त्यांना खायला द्यायला पाहिजे आणि ते आजारी पडले तर त्यांची आपण काळजी घ्यायला पाहिजे. शिवाय हे जे पाळीव प्राणी असतात, आपण त्यांना जर लळा लावला तर तशा प्रकारे ते आपल्याला लळा लावून येतात आणि आपल्याला अगदी आपण दिसलो की ते आवाजसुद्धा देत असतात. परंतु या ठिकाणी आणखी काही असे प्राणी आहेत की जे उपद्रवी प्राणी असतात की जे आपल्याला घरामध्ये अगदी नको वाटतात. की असे हे प्राणी आहेत की ज्यापासून आपल्याला आपल्या घरामधल्या वस्तूंचं नुकसान होतं, की ज्यामध्ये उंदरासारखा प्राणी असतो. त्याचबरोबर आणखी काही जसं म्हटलं की घरामध्ये ढेकूण वगैरे हे सगळे छोटे छोटे प्राणी असतात, हे सुद्धा त्रासदायक ठरतात.
आणि इथे चित्र बघा, हा उंदीर घुस कसं की खोक्याला सुद्धा छिद्र पाडतात. तर म्हणून हे प्राणी जे आहेत हे आपल्याला नको वाटतात. त्याचबरोबर या नको असलेल्या प्राण्यामध्ये इथे काही चित्र दाखवलेली बघा, माशा दाखवलेल्या आहेत, मुंग्या दाखवलेल्या आहेत, झुरळ दाखवलेले आहेत. अगदी घरामध्ये हे प्राणी आपल्याला नकोच असतात, आणि ह्या प्राण्यांमुळे आपल्याला रोगराईला आमंत्रण मिळत असतं, आणि म्हणून हे प्राणी आपल्याला नको वाटतात. शिवाय हे प्राणी घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानसुद्धा करत असतात हळूहळू. कारण ह्या प्राण्यांचा आपल्याला त्रास होत असतो, म्हणून हे प्राणी नको आहेत. याशिवाय आणखी काही प्राणी त्यामध्ये आहेत की जसं आपल्या घर आहे, या घरामध्ये ज्याला आपण कोळी म्हणतो, आणि या कोळ्याची जी काही जाळं असतं, जर आपलं घर 2 दिवस जर बंद असलं लगेच घरामध्ये अगदी त्या कोळ्याची जाळी आहे ती तयार होत असतात. म्हणून हा प्राणी अतिशय बेकार प्राणी आपण म्हणतो की घरामध्ये खूप जाळं तयार झालं, आणि म्हणून हा प्राणीसुद्धा आपल्याला नको वाटतो. दिसायला छोटा आहे परंतु खूप त्रासदायक असतो. त्याचबरोबर काही प्राणी, जसं म्हटलं मगाशी पण सांगितलं की काही प्राणी आहे आपल्याला पाळीव प्राणी जे म्हणतात की त्यामध्ये आपल्याला दूध देत असतात. त्यामध्ये पुन्हा हे चित्र दाखवलं जातं गाईचं. शिवाय गाय, कुत्रा, मांजर ह्यांची पिलं आईचं दूध पितात. त्यांना 4 पाय असतात आणि त्यांच्या अंगावर केससुद्धा असतात. त्यांना बाह्यकर्ण असतात. तर अशा प्रकारची सुद्धा माहिती या प्राण्यांची आपल्याला देता येईल. त्याचबरोबर या प्राण्यांच्या मध्ये आणखी काही प्राणी आहेत की जे पक्ष्यांचा समावेश होतो, की ज्यामध्ये ते अंडी देण्याचं सुद्धा काम करतात पक्ष्यांमध्ये. जसं बदक आहे, चिमण्या आहेत. आणि आणखी एक प्राणी येतो म्हणजे वटवाघूळ. आता या प्राण्याला पंख असतात, त्याच्या अंगावर पिसे असतात, आणि त्यांची पिलं आईचं दूध पिऊन वाढत असतात. अशा प्रकारे हे वटवाघूळ आहे. नंतर काही उडणारे पक्षी ज्याला आपण म्हणतो, त्या उडणाऱ्या पक्ष्यांना जे काही पंख असतात, 2 पाय असतात, अंगावर पिसं असतात, आणि त्या पिसांच्या साहाय्याने, पंखाच्या साहाय्याने हे पक्षी आकाशामध्ये उडण्याचं काम करत असतात. त्याचबरोबर गरुड हा जो पक्षी आहे हा सुद्धा आकाशात उंच भरारी मारत असतो. परंतु जर आणखी कोंबडा जर आपण पाहिला तर गरुड आणि कोंबडा जो आहे यातला जर फरक आपण लक्षात घेतला तर कोंबडा त्याला पंख आहेत परंतु तो उडू शकत नाही, उंच भरारी घेऊ शकत नाही, तो जमिनीवरच राहू शकतो. अशा प्रकारे गरुड आणि कोंबडा यातला फरक सुद्धा आपल्याला सांगता येईल. नंतर काही प्राणी पाण्यामध्ये राहतात. पाण्यामध्ये राहणारे आपल्याला माहिती आहे की मासे आहे, कासव आहे, मगर आहे, इत्यादी अशा प्रकारचे अनेक प्राणी हे पाण्यामध्ये सुद्धा राहत असतात. आता मासा जो आहे तो हा मासा पाण्यामध्ये राहत असतो, पण पाण्यामध्ये राहून तो हालचाल कसा करतो की त्याला जे काही पर असतात, जे काही त्या पराच्या साह्याने तो आपल्या पाण्यामध्ये हालचाल करण्याचं काम करत असतो. काही प्राणी आपल्यामध्ये सरपटणारे प्राणीसुद्धा आहेत. त्यांच्या अंगावर खवले असतात, त्यांना 4 पाय असतात, ते आखूड असतात, आणि सापाला तर पायच नसतात. अशा प्रकारे इथे सरडा हा प्राणी दाखवला आहे, पाल दाखवलेली आहे. हे या प्राण्यांच्या अंगावर खवले आहेत, काही गुळगुळीत आहेत, परंतु त्या प्राण्यांचा समावेश हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये केलेला आहे. आणखी प्राण्यांमध्ये कीटक आहेत. आता कीटक पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात, आणि त्यांना 6 पाय असतात, पंख असतात. जसं फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने कसे असतात, लहान आहेत. 6 पाय असणारे जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांना आपण काय म्हणतो, कीटक. इथे चित्रसुद्धा तुम्हाला बघायला दिलेलं आहेच. त्याचबरोबर आणखी काही कीटकांची चित्र इथे दाखवलेली आहेत की जसं डास आहे, माशा आहे, झुरळ आहे, हे सगळे ढेकून आहे, हे सगळे प्राणी, नाकतोडा आहे, ह्या मुंगी आहे, ह्या सगळ्या प्राण्यांचा समावेश आपण हे प्राणी या पाठाची बरीचशी माहिती आपण घेतलेली आहेच. परंतु तरीसुद्धा काही माहिती तुम्हाला देण्यात येत आहे, सांगण्यात येत आहे की आपण ज्या पृथ्वीतलावर राहतो त्या पृथ्वीतलावर, भूतलावर अनेक प्रकारचे लहान मोठे आकाराचे प्राणी, पक्षी आहेत. आता या प्राणी आणि पक्ष्यांमध्ये
काही उंच भरारी घेणारे पक्षी आहेत. 2 पाय 4 पाय असणारे प्राणी आणि पक्षीसुद्धा आहेत. म्हणजे काहींना 2 पाय आहेत, काहींना 4 पाय आहेत. अशा प्रकारचे प्राणी आणि पक्षीसुद्धा आहेत. त्याचबरोबर काही पक्षी जे असतात ते जमिनीवर राहणारे पक्षी आहेत. काही प्राणी जे आहेत ते सरपटत चालणारे प्राणी आहेत. काही जमिनीवर राहणारे सुद्धा प्राणी आहेत. तर अशा प्रकारचे काही प्राणी आहेत. आता काही झाडावर राहणारे सुद्धा प्राणी आहेत, पक्षी आहेत. काही गुहेत राहणारे सुद्धा प्राणी आहेत आणि काही पाणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी आहेत. आणि मग म्हणूनच म्हणावेसे वाटते की अबब किती प्रकारचे हे प्राणी, म्हणजे या सर्व प्राण्यांचा जर आपण विचार केला तर असं वाटतं की किती प्रकारचे हे प्राणी आहेत. म्हणजे बघून आपल्याला आश्चर्य वाटेल एवढे प्राणी या पृथ्वीवर आपल्याला दिसून आले आहेत. आता इथे तुम्हाला काही प्राण्यांची चित्रसुद्धा दाखवली जात आहेत. आता या ठिकाणी जी चित्र दाखवली जातात ती जमिनीवर राहणारे प्राणी आहेत. आता जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यामध्ये बघा, हत्ती आहे, उंट आहे, त्याचबरोबर घोडा, ससा, वाघ, सिंह, म्हणजे असे हे उंदीर दाखवलेलं आहे. कांगारू आहे, डुक्कर आहे, माकड आहे, वानर आहे, गेंडा आहे, कोल्हा, कुत्रा, असे अनेक प्रकारचे प्राणी जमिनीवर राहणारे आहेत. त्यामध्ये तुम्हाला माहीत असले सुद्धा तुम्ही लिहू शकता. याच्यामध्ये एक तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यामध्ये. नंतर दुसरे पाण्यात राहणारे सुद्धा प्राणी आहेत. आता पाण्यात राहणारे प्राण्यांमध्ये जास्तीत जास्त इथे समुद्रामध्ये राहणारे जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांची चित्र या ठिकाणी दिलेली आहेत. आणि जसं ऑक्टोपस, सील, झिंगा, कासव, कालव, समुद्री कासव, व्हेल मासा, बेडूक, समुद्री घोडा, ईल मासा, मासा, शार्क मासा, झिंगा, खेकडा, एक जल सर्प, तारा मासा, त्यानंतर गोगलगाय आहे, डॉल्फिन आहे, नंतर पान मांजर, पेंग्विन, ध्रुवीय अस्वल, मगर, पानघोडा, यती खेकडा, अशा प्रकारचे प्राणी हे पाण्यामध्ये, म्हणजे समुद्री पाण्यामध्ये राहत असतात. काही मोठ्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये सुद्धा काही प्राणी राहतात. काही तलाव आहेत त्या तलावांमध्ये सुद्धा असे प्राणी आपल्याला आढळून येतात. दुसरे आहेत ते म्हणजे सरपटत चालणारे प्राणी. आता सरपटणारे प्राण्यांमध्ये सर्प आहे, मग त्यामध्ये बघा मगरमच्छ आहे, सरडे आहेत, पाली आहेत, असे अनेक प्रकारचे प्राणी या सरपटत चालणाऱ्या प्राण्यांमध्ये. कासव आहे, तुम्हाला या चित्रांमध्ये दिसून येतीलच आणि आपण लक्षात सुद्धा ठेवायचं इथे. आता काही झाडावर राहणारे सुद्धा प्राणी आहेत. मग इथे काही खारुताई आहे, काही माकड आहेत, असे काही प्राणी झाडावर सुद्धा काही राहतात. नंतर आहे आकाशात उंच उडणारे. आता आकाशात उंच उडणाऱ्या प्राण्यांमध्ये गरुड आहे, त्यानंतर पक्ष्यांमध्ये चिमणी, सुतार पक्षी, कावळा, पारवा, कबूतर, कोकिळा, गिधाड, घार. आता या आकाशात उंच उडणाऱ्या प्राण्यांमध्ये सुद्धा काही प्राणी हे आकाशात उंच भराऱ्याच मारत असतात, असे प्राणी याच्यामध्ये काही. परंतु काही असे आहेत या उंच उडणाऱ्यामध्ये की जे जमिनीवर राहतात. जसं कोंबडी आहे, जमिनीवरच आहे पण ती उडते थोडीफार का होईना. त्यानंतर हंस पक्षी आहे, मोर आहे, बदक आहे, हे उडतात परंतु असे जास्त उंच उडत जात नाहीत. अगदी थोड्या अंतरावर
उड्या मारतात, उंच उडी घेऊ शकतात, उंच असे काही प्राणी इथे आहेत की ज्यामध्ये इथे पक्षी जास्त आहेत. त्यानंतर काही गुहेत राहणारे सुद्धा प्राणी आहेत. वाघ, सिंह, हे जे प्राणी आहेत हे गुहेमध्ये राहतात. हे चित्र तुमच्या समोर दिलेले आहेतच. आता काही प्राणी असे आहेत की पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहतात. मग जसं बेडूक आहे, बेडूक पाण्यात राहतो, जमिनीवर पण राहतो. त्यानंतर इथे मगरमच्छ सुद्धा आहेत, पाण्यात आहे आणि जमिनीवर सुद्धा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पाणी आणि जमिनीवर राहणारे सुद्धा प्राण्यांची चित्र दाखवलेली आहेत. आता तुम्हाला एक तक्ता पूर्ण करायचा आहे आणि त्या तक्त्यामध्ये तुम्ही तशी नावं घालायची आहेत. या तक्ता नीटपणे पूर्ण करायचं असं. जमिनीवर राहणारे प्राणी. आता जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांमध्ये मी सांगितलं की कुत्रा आहे, मांजर आहे, हत्ती आहे, घोडा आहे, त्याचबरोबर बकरा आहे, गाय आहे, बैल आहे, असे अनेक प्राणी तुम्ही लिहू शकता. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यामध्ये मासे आहेत. मग तुम्हाला ते अनेक प्रकारचे चित्र दाखवलेले आहेत माशांचे प्रकाराचे, ते तुम्ही यात इथे लिहू शकता. झाडावर राहणाऱ्यांमध्ये सुद्धा माकड आहे हे दाखवलं होतं. आकाशात उंच उडणाऱ्यांमध्ये घार, नंतर कावळा, चिमणी असे पक्षी प्राणी आहेत. पाणी आणि जमिनीवर राहणारे सुद्धा बेडूक आहे, त्यानंतर मगरमच्छ आहे, असे हे लिहू शकता. गुहेत आणि गुहेत म्हणजे जमिनीवर राहणारे. आता गुहेमध्ये जे राहतात त्यामध्ये जर आपण माहिती घेतली गुहेमध्ये, तर इथे सुद्धा वाघ, सिंह जे आहे ते जमिनीवर म्हणजे गुहेतच राहतात. त्यानंतर सरपटत चालणाऱ्या प्राण्यांमध्ये जसं आपण सरडा आहे, त्यानंतर सर्प आहे, मगरमच्छ आहे, असे हे सरपटत चालणारे प्राणी आहे. तर अशा रीतीने हा तक्तासुद्धा तुम्ही पूर्ण करायचा आहे. म्हणजे एकंदरीत आपण बऱ्याचशा या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.